नमस्कार. यावर्षी होणाऱ्या ऍडमिशन प्रक्रियेसाठी सीईटी सेलनं एक लेटेस्ट नोटीस पब्लिश केलेली आहे. आता ही नोटीस जरी ईडब्ल्यूएस साठी असेल तरी वेगवेगळ्या आपल्या कॅटेगरीनुसार कोणकोणते फॉर्मॅट लागतात स्किप न करताना सविस्तर बघा. जरी ईडब्ल्यूएस साठी असेल तरी सुद्धा आपल्या कॅटेगरीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे फॉर्मॅट उपलब्ध असतात. तर त्यामुळं बघा ही नोटीस काय तर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 म्हणजे या वर्षीचं वर्ष मध्ये राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरता म्हणजे कॅप राऊंड करता ईडब्ल्यूएस संवर्गातील प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिका तसेच सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्राचा यामध्ये शासन निर्णय पण दिलेला आहे. तर यानुसार एक जे सर्टिफिकेट आहे त्यांचं ईडब्ल्यूएसचं तर ते अनेक्झर ए मध्ये सादर करणं बंधनकारक राहील. ओके. आता प्रश्न असा येतो की सर आम्ही ईडब्ल्यूएस मध्ये नाही, मग आम्हाला काय काम आहे याचं? तर आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे पण सर्टिफिकेटचं थोडं डिस्कस करतोय. तर त्यामुळं ईडब्ल्यूएसचं जसं आहे तसं आपलं काही आहे का वेगळा फॉर्मॅट आहे का? कारण बघा आपण साधं आपलं एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिलियर जरी बघितलं ना तर प्रत्येक ठिकाणी काय होतं की आता वेगवेगळे फॉर्मॅट जे आहे तर ते तालुका जिल्हा असे वेगवेगळे असतात. कारण आता आम्ही पाहतो की एज नॅशनॅलिटी डोमासाईल बऱ्याच ठिकाणी एकत्रित असतं. काही ठिकाणी नॅशनॅलिटी वेगळं मिळतं, काही ठिकाणी डोमासाईल वेगळं असतं, काही ठिकाणी त्याला राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हटलं जातं. पण हे सगळं चालेल का? तर हे बघूया. बघा आता हे जे अनेक्झर ए आहे की जे या नोटीसमध्ये देण्यात आलेलं आहे आणि जर समजा हे अनेक्झर ए मध्ये नसेल तर ते ग्राह्य धरण्यात येणार नाही. बघा इथं स्पष्ट केलेलं आहे. तर त्यामुळं थोडं काळजीपूर्वक डॉक्युमेंटचं आपण हे सगळं तयार करणं अगोदर गरजेचं आहे. आपला विद्यार्थी तयारी करतोय नीटची. बघा आता हे फॉर्मॅट बघा यांनी काय केलेलं आहे ईडब्ल्यूएसचं एक फॉर्मॅट आहे. तर यामध्ये ब्लँक सोडलेलं आहे सगळं वरती आणि हे तयार झाल्याच्या नंतर हे असं मिळतं आपल्याला. बघा इथं बारकोड असतो वरती. आता आपल्या बऱ्याच सर्टिफिकेटवर बारकोड असतो. तुम्ही एकदा फाईल काढा आणि त्याला चेक करा. आता हे इथं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र दिलेलं आहे पण इथं काय दिलेलं आहे अनेक्झर आय. तर आता यावर्षी जर तुम्हाला स्टेटचं काउन्सिलिंग करायचंय महाराष्ट्र सीईटी सेलचं तर हे चालणार नाही. हे जे आयचं आहे ना तर हे नाही चालणार. आपल्याला या ठिकाणी काय सिम्बॉल यायला पाहिजे ए यायला पाहिजे. आता हे आता बघा इकडं आपला फोटो आहे या ठिकाणी आणि जर आपण समजा हे जर सर्टिफिकेट बघितलं तर हे फॉर्मॅट जो आहे हा 23-24 आहे. पण आता यावर्षी हे जे सर्टिफिकेट आहे तर हे या वर्षीचं नाही चालणार आहे. कारण आता आपण 25-26 मध्ये तर हे व्हॅलिड अप टू या वर्षासाठी पाहिजे 25-26 साठी. इकडे डेट दिलेली आहे तर हे कधी काढलेलं आहे. ओके. आणि इकडे परमनंट ऍड्रेस वगैरे हे सगळं आहे. तर हे फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे आणि इथं राईट टिक पण पाहिजे बघा आहे आणि इकडे दिलेलं आहे की डिजिटली साइन ही डिजिटली साइन केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. इथं जर क्वेश्चन मार्क आलेला असेल तुमच्या एखाद्या डॉक्युमेंट्सवर तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. म्हणजे हे ईडब्ल्यूएसचं मी तुम्हाला दाखवतोय. पण आता हे बघा इथं डेट पण आहे. हे सगळं तुम्हाला तुमच्या सगळ्या डॉक्युमेंट्सवर चेक करायचं व्यवस्थित. इथं कुठे क्वेश्चन मार्क असेल तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये करेक्शन करायचं काम आहे. आता हे ईडब्ल्यूएसचं फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवलं. आता बघा आता हे तर सर्वांकडे जे आहे जे व्हीजे वाले एनटी वाले आहेत, ओबीसी वाले त्यानंतर आता हे जे एसईबीसी वाले तर हे सर्वांकडे असणारं हे जे सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिलियरचं तर हे तर आता बंधनकारक आहेच. कारण आता उत्पन्नाची अट रद्द झाली. स्कॉलरशिपसाठी हे बंधनकारक आहे आणि यामध्ये कॅटेगरी दिलेली आहे बघा. ऑदर बॅकवर्ड क्लास आहे, विमुक्त जाती म्हणजे ए आहे व्हीजे ए, त्यानंतर एनटीबी, एनटीसी, एनटीडी, त्यानंतर आपलं एसईबीसी या सर्वांसाठी हा जो पार्ट ए आहे तर यामध्ये एक महत्वाचं एक वाक्य असतं खाली की हे सर्टिफिकेट नेमकं कधीपर्यंत व्हॅलिड आहे. तर बघा इथं जे आहे ना इथं ते वाक्य असतं. तर हे नक्की तुम्ही चेक करा आणि हे तुमचं डिजिटली साइन असलं पाहिजे. आता हे आताच नीटचा फॉर्म भरताना लागतं का तर नाही. पण ऍडमिशन प्रक्रियेमध्ये हे तुम्हाला आवश्यक आहे. जर तुम्हाला स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल तर हे तुम्हाला आवश्यक आहे. नाही तर मग तुमचं उत्पन्न कमी जरी असेल तरी तुम्हाला ओपनची फीज भरावी लागणार आहे. तर त्यामुळे हे एक सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी बघून घ्याल. आता हे सगळे जे सर्टिफिकेट आहे सगळे जे फॉर्मॅट आहे तर ते आपण टेलिग्राम चॅनलवर शेअर करत असतो. तुम्ही जर जॉईन नसेल केलं तर नक्की एकदा जॉईन करा. बघा आता अजून तुम्हाला वेगवेगळे 2 फॉर्मॅट दाखवतो. बघा आता हे जे तर हे अनेक्झर ए आहे ईडब्ल्यूएस साठी. आता हे जे अनेक्झर ए तर हे या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. तर हे पण मी ग्रुपवर शेअर करून देईन. तर हे नक्की तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर बघून घ्या. आता जर तुम्हाला सेंट्रलचं काउन्सिलिंग करायचं असेल तर हे ईडब्ल्यूएस सेंट्रलचं आहे की जिथं आय मांडलेलं आहे. ठीक आहे. आता हे सर्व बघत असताना आपली पण कुठं जबाबदारी बनते की आपले डॉक्युमेंट्स जे ना तर एकदा फाईल चेक करा व्यवस्थित. कारण नंतर खूप अडचणी येतात. दरवर्षीचा आमचा अनुभव आहे की पालकांकडे नेमकं एखादं डॉक्युमेंट्स कमी असतं किंवा त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असते
आणि तेवढ्या कारणामुळं मग ऍडमिशनच्या वेळी कॉलेजवाले एवढा भयानक त्रास देतात की त्या 3 ते 4 दिवसामध्ये ते डॉक्युमेंट्स तयार करणं खूप अवघड होऊन बसतं. तो राउंड कॅन्सल होतो त्या विद्यार्थ्याचा आणि नंतर मग ते सगळे टेन्शनमध्ये येतात. विद्यार्थी, त्याच्या घरचे सगळेच. तर त्यामुळे असं होऊ नये, तर यासाठी आत्तापासून थोडी काळजी घ्या. व्हिडिओकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. सगळे अपडेट्स मी तुम्हाला देतोय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.